नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कृषी पुरस्कारांमध्ये चौपट वाढ करण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी शेती आणि शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी बांधवांना आणि संस्थांना विविध प्रकारचे पुरस्कार दिले जातात. या शासनातर्फे दिल्या जाणारे जे कृषी पुरस्कार आहेत त्यामध्ये 4 पटीने वाढ करण्यात आली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारार्थींना आता 3 लाखांपर्यंतची रक्कम मिळू शकेल असे समजते. तर कोणत्या पुरस्कारासाठी किती रक्कम मिळेल ते आपण बघूयात. तर मित्रांनो, कृषीरत्न पुरस्काराची रक्कम ही केवळ 75,000 रुपये होती आणि ती आता 3 लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे. जो वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, त्याची आधीची रक्कम 50,000 होती, ती आता 2 लाख करण्यात आलेली आहे. जिजामाता कृषीभूषण पुरस्काराची रक्कम 50,000 वरून आता 2 लाख रुपये करण्यात आली आहे. आणि सेंद्रिय शेतीमधील कृषीभूषण हा 50,000 वरून 2 लाखापर्यंत करण्यात आला आहे. तर उद्यान पंडित पुरस्काराची रक्कमसुद्धा 50,000 वरून 2 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराची रक्कम ही पूर्वी 30,000 होती, ती आता 1,20,000 इतकी करण्यात आली आहे. काही वर्षांपासून जो युवा शेतकरी पुरस्कार सुरू करण्यात आला होता त्याची रक्कमसुद्धा आता 30,000 वरून 1,20,000 पर्यंत करण्यात आलेली आहे. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा शेतीनिष्ठ पुरस्काराने दरवर्षी सन्मान केला जात होता. त्यासाठी दिली जाणारी जी रक्कम होती ती 11,000 होती, तीसुद्धा आता 44,000 पर्यंत करण्यात आली आहे. मात्र पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट जे कृषी शास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्या पुरस्काराच्या रकमेमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एवढेच नाही तर पुरस्कार वितरण सोहळ्यालासुद्धा जे पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत का त्यांनासुद्धा खर्चापोटी म्हणजे 15,000 रुपये देण्यासाठी सुद्धा राज्य शासनाने मंजुरी दिल्याचं समजतं. तर मंडळी, हा होता शेतकरी बांधवांना, म्हणजे जे शेतकरी खूप चांगलं प्रकारचं काम करतात आणि दरवर्षी शेतकऱ्यांचा सन्मान शासन करतं आणि त्या सन्मानामुळे जे प्रयोगशील शेतकरी असतात किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित करतात किंवा ज्या महिला असतील किंवा बचत गट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गट आहे शेतकरी गट, या लोकांच्या पाठीवरून शाबासकीची थाप मारावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने शासनाने जे सुरू केलेले पुरस्कार आहेत त्या पुरस्काराची रक्कम, त्या रकमेवरून नेहमी चर्चा व्हायची. मागे एकदा एका भाषणामध्ये आता आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा पुरस्काराची रकमेत वाढ करू असं सांगितलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून हालचाली होऊन धनंजय मुंडे कृषीमंत्री यांनी पाठपुरावा केला आणि आता चक्क ही रक्कम चौपट अशी वाढ त्या रकमेमध्ये झालेली आहे. आणि जे काय आता पुरस्कार प्राप्त जे शेतकरी असतील तर त्यांना खरोखर आता हा सन्मान खऱ्या अर्थाने होणार आहे. आणि राज्यातील इतरही शेतकरी जे कोणी असतील, काम करत असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आहे, तर शेतकरी बांधवांनीसुद्धा जर आपण चांगलं काम करत असाल तर नक्की राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा आणि या जो उपक्रम आहे त्याचा लाभ घ्यावा. आणि मित्रांनो, हा कृषी पुरस्कार रकमेची वाढ याच्याबद्दलचा जो व्हिडिओ होता तो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.